राईटिंग घेईन आणि मग पप्पा ते वाचतील ना. ओके. असं माझा प्लॅन आहे. नाही पण तू ते चिपकवशील कशाने ते सांग. चिपकवणार नाही ना मी त्याला. मग काय, मला परत एकदा व्यवस्थित सांग. हे जे आहे ना त्याला असं हे करून फोल्ड करून देईल असं आणि साईडने चिपकवणार आहे आणि इकडून फोल्ड करणार आहे. मग ते मधला जे तुझं जे रायटिंग राहणार ते पप्पांना दिसेल कसं? तर पप्पा याला पहिले उघडतील मग याच्यातून हे बाहेर काढतील मग पण ते तेव्हा परफेक्ट निघेल तेव्हा ना, मग तुला ते फोल्ड करून ठेवावं लागेल. मधला जो आहे ना रायटिंगचा तुझा, तो तुला हा फोल्ड करून ठेवावा लागेल, जेणेकरून ते पॉकेट सारखं राहील आणि ते असं काढता येईल बॅग सारखं. म्हणजे एखादी बॅग त्यातून छोटी वस्तू आपण काढू शकतो, असं करायला. म्हणजे हे साईज राहू दे आता. हे जे आहे ना याला तू. श्री स्वामी समर्थ. मी राधिका, खूप खूप स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सुरुवातीला जे बघितलं ना थोडीशी क्लिप, तर ते मुलाचं थोडंसं विचारणं चालू होतं कसं करायचं काय करायचं. तर उद्या होता त्यांचा बड्डे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बड्डे झाल्यावर बघणार आहे. तर त्यासाठी आम्ही थोडंसं प्लॅनिंग करत होतो. म्हणजे मुलांना एक खूप एक्साइटमेंट असते त्याच्या पप्पांच्या बड्डेची. तर तसंच त्या दोघं भावांचं चाललं होतं. आणि इथे बघा माझ्या लहान मुलाने खूप सुंदरसं त्याच्या म्हणजे तो एवढा लहान असून सुद्धा त्यांनी खूप सुंदर असा डग काढलेला होता. त्याला जसं आहे तसं. आणि मी त्याला कसली हेल्प केलेली नव्हती, फक्त इथे मी त्याला स्पेलिंग सांगत होती. तर असं दोघं मुलांचं थोडंसं जे काय होतं त्यांचं सरप्राईज प्लॅन त्यांना मी करून दिलं. आणि असं केल्याने काय होतं त्यांना एक्साइटमेंट येते. हळूहळू जसे ते मोठे होतील तसं त्यांचं सरप्राईजचं जे प्लॅनिंग आहे ते चेंज होईल. पण एक ती सवय लागते समोरच्याच्या मनाचा विचार करण्याचा किंवा कुणाला तरी सरप्राईज देण्याचा. ही एक चांगली सवय आहे. म्हणून मी मुलांना आपण म्हणतो कलर्स वाया जातील किंवा घरात घाण होईल, पण असं न करता मुलांना करू द्यायचं, त्यांची इच्छा व्यक्त करू द्यायची, त्यांना जे करायचं ते एक्सप्रेस होऊ द्यायचं. म्हणजे सवय लागते मुलांना एक चांगली. तर बघा त्याच्यानंतर मुलांशी थोडंसं माझं बोलणं वगैरे झालं. आणि मग मी ना रेडी झालेलीच होते ऑलरेडी, कारण की आज चौथा गुरुवार होता मार्गशीरचा. त्यामुळे ना जायचं होतं 1-2 ठिकाणी. आधी जाऊन पण आलेली होती मी एका ठिकाणी पूजेला, म्हणजे ते उद्यापनाचं वगैरे असतं बोलवलेलं. तर तसंच तुम्ही म्हणाल की तुम्ही नाही का केलेले, म्हणजे मी नव्हते केलेले, कारण की आम्हाला ना सुरुवातीला सुतक पडलं होतं आणि त्यानंतर मग झालेच नाही ह्या वर्षी माझे गुरुवार सुतकमुळे. तर बघा इथं मग म्हटलं आता लवकर स्वयंपाक तरी करून घ्यावा, कारण की अजून जायचं होतं ना मला. मग म्हटलं लवकर मुलांना परत आल्या भूक लागून जाईल, बाहेर गेलं म्हणजे थोडंसं लेट होऊनच जातं. तर बाहेर कुठं नाही, दूर सोसायटीतच जायचं होतं. त्यासाठी मग मी पटकन आवरून घेतला. आणि इथं मी सिंपल अशी उडदाची डाळ करणार होती आणि त्याच्यासोबत मी ज्वारीची आज भाकरी बनवणार होती. तर शक्यतोवर मी ना संध्याकाळी म्हणजे एक टायमिंगचं जेवण भाकरीचं असतं, कधीतरी चपात्या करत असते. कारण कसं आहे ना डेली आमच्या मॉर्निंगला चपातीच असते, पोळी. तर त्यासाठी मग म्हटलं मी काही नाही संध्याकाळी ना भाकरी करत असते, कधी ज्वारी बाजरीची. तर कसं पचण्याला पण हलकं असतं, शरीरासाठी चांगलं असं 2 वेळ चपाती खाणं चांगलं नाही जास्तीचं म्हणून. आणि त्यात आहे ना मुलं अजिबात भाकरी खात नव्हते. मग म्हटलं त्यांना एक सवय लागावी म्हणून मी जवळजवळ ते 5 ते 6 महिन्यापासून असंच करायला लागली की संध्याकाळी शक्यतोवर भाकरी बनवायची, म्हणजे मुलांनाही एक सवय लागते. कारण प्रत्येक वेळेस त्यांना फक्त चपातीचीच आवड झाली होती. तर बघा इथे मी तूप वगैरे जे बनवून घेतलेलं होतं, तर ते सुद्धा गाळून घेतलेलं होतं. ते असं बघू शकताय तुम्ही, मस्त सकाळी जे तूप बनवलं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी केलेला आहे. आणि त्यासाठीच मी काचेच्या बाउलमध्ये काढलं होतं. तर स्टीलचा डबा माझा जो आधी दाखवला त्याच्यात तूप असतं, पण एक सेपरेट रेसिपीचे ब्लॉग पण मी टाकत असते. जर तुम्हाला माझे चॅनलवर आवडतील तर जाऊन बघा. त्यानंतर उरलेली जी बेरी असते ना त्याचं मी काय करते, थोडंसं साखर दूध घालून थोडंसं असं रबडीसारखं बनवून देते. दोघं मुलांना खूप आवडते, म्हणजे खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा ती उरलेली जी बेरी असते त्याच्यापासून असं बनवू शकता. अगदी कमी गॅसवर 2 मिनटात होऊन जातं, खूप सुंदर लागते खायला. आणि बघा इथं लगेच मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि भाकरी बनवून घेणार होती ज्वारीच्या. तर असं बघा, जर कुठं आपल्याला समजा जायचं आहे इमर्जन्सी, तर गोंधळ न करता रोजच्या टायमिंगपेक्षा थोडंसं लवकर पटकन जर असं आवरून घेतलं ना, म्हणजे वेळ आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टींकडे देता येतो. तर जसं की मी आधी आता मुलांचं थोडंसं चालू होतं, तिथंही त्यांच्यासोबत गप्पा वगैरे करून आली. आणि पटकन स्वयंपाकही आवरायला घेतला होता, की जेणेकरून जरी मी बाहेर जात आहे तरी घरी आल्यावर ते पसारा किंवा मग आपल्यालाच म्हणजे चिडचिड होते, एका लेडीची चिडचिड होऊन जाते. किंवा घरातल्या व्यक्तींना वेळेवर जर जेवण नाही मिळालं किंवा त्यांना जे हवं ते नाही देता आलं, तर मग तेही त्यांचाही जरासा रागराग होतो. त्यासाठी सर्व गोष्टी जर आपल्याला परफेक्ट करायच्या असतील तर मग थोडंसं आपल्यालाच
परफेक्ट टाईमनुसार कामं करून घ्यावे लागतात. तर इथे बघा मोठ्या मुलाचं आहे ना माझं मध्ये मध्ये चालूच होतं आणि तो अजूनही मला त्याच्याचबद्दल विचारत होता. तर त्याला खूप आवड आहे असं कुणाला सरप्राईज वगैरे द्यायची आणि तो शक्यतोवर मी त्याला म्हटले पण ते पॉकेट्स वगैरे तुला जे लागते ते मी आणून देते शॉपवर जाऊन. पण तो नको म्हटला की मला होममेड बनवायचं आहे. आणि ही गोष्ट मला त्याची खूप आवडते की तो नेहमीच घरी जे असेल ते ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे घरच्या साहित्यामध्ये त्याला एक ती आवड तयार झालेली आहे आणि खूप छान आहे ती गोष्ट माझ्या मुलाची. आणि त्याचंच बघून हा लहान मुलगासुद्धा मग प्रयत्न करत असतो, मी त्याला करू देते. मग म्हणजे जर काही प्रोजेक्ट वगैरे आले स्कूलमध्ये तेव्हासुद्धा उपयोगात पडत असतं मग त्यांचे ते आयडियाज वगैरे. तर बघा इथे मी तुम्हाला नेहमीच म्हटले होते की मागच्या एका ब्लॉगमध्ये की हा जो असतो ना लहान शंभू तो माझ्या जवळच घुटमळतो. आणि इथून पुढे सुद्धा जेवढेही ब्लॉग येतील ते तर तुम्हीही आता मला तर सवयच झालेली आहे, तुम्ही आता याला इथं बघण्याची सवय करून घ्या. आणि ज्या कोणी ताई त्यांचे लहान बाळ असे असतील म्हणजे 5 ते 6 एजपर्यंत तर त्यांचं असंच राहत असेल असं तरी मला वाटतं. तर बघा हा इथंच असतो. जेव्हा मी किचनमध्ये आले तेव्हा त्याचं सारखं काही ना काही सांगायचं असतं, मग कधी रडायचं असतं असो. पण छान वाटतं त्याशी बोलत बोलत पटकन कामंही होऊन जातात. तर इथे आज मी जरा स्पीड वाढवूनच कामं करत होते कारण की मला जायचं होतं. आणि आता जवळजवळ इथे 7:30 वाजून गेले, ते बाहेर पूर्ण अंधार झालेलं होतं. जिथं जायचं त्यांचे कॉलही येत होते. म्हटलं चला लवकर आता आवरून घ्यावं आणि निघावं. तर इथे बघा भाजी टाकत होती मी. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं होतं आणि मिरची, जिरे, मोहरी एवढी सिंपल अशी फोडणी दिलेली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली होती आणि इथे मी कुकरमध्ये उडदाची डाळ आणि थोडंसं अगदी हरभऱ्याची डाळ म्हणजे 3 पट उडदाची डाळ 1 पट हरभऱ्याची डाळ अशी भिजवून त्याला शिजवलेली होती. आणि ती डाळ मुलांना खायला पण आवडते, खूप छान लागते मीठ टाकून जर दिली तर. आणि पौष्टिक पण असते शरीरासाठी. तर मी ते आधी भाजीला फोडणी वगैरे देऊन दिली, थोडासा गरम मसाला पण त्याच्यात टाकलेला होता. आणि ही भाजी शक्यतो आम्हाला भाकरीसोबतच आवडते. हिचे 2 प्रकार आहेत भाजी बनवायचे. काहींना माहिती असेल किंवा काहींना नसेलही माहिती. तर तुम्हाला जर नसेल माहिती तर अशा पद्धतीने नक्की करा, पटकन होते आणि खायला पण पोट भरून असं म्हणजे रस्सा भाजी होऊन जाते. नंतर मी नमक वगैरे त्यात टाकून घेतलं. आणि शक्यतो भाज्यांमध्ये मी कुठलीही भाजी असू द्या गरम पाणीच टाकते. तर इथं मी विसरली होती. त्या वेळेला तर गॅस मी कमी केला आणि इथे बाजूलाच गरम पाणी पण ठेवलं होतं भाजीत टाकण्यासाठी. त्यानंतर मुलांना लगेचच डिशमध्ये ती डाळ वगैरे देऊन दिली. आणि ही डाळ असल्यावर मुलांना ही खायला मी देतेच. तर मोठ्या मुलाला आधी देऊन दिलं मीठ वगैरे घालून, तो गेला होता. नंतर लहान्याला पण देत होते. त्याला थोडंसं थंड करून द्यावं लागतं, काय ना भीती वाटते भाजलं वगैरे हाताला तर म्हणून. मग त्याला थंड करून देत होते आणि तोपर्यंत त्याचं चालू होतं मला खेळायचं, काही ना काही बोलत होता तो. तर बघा आता इथे मी मस्त सर्व कामं करून घेतलेले होते. नंतर लास्टला फक्त कोथिंबीर टाकलेली होती आणि लगेच जेवढा किचनवर सारा पसारा होता तोही आवरायला मी घेतलेला होता. काय की म्हटलं तिथून आल्यावर परत नको कामं वगैरे करायला काही जास्त, फक्त जेवायचंच तेवढं राहू दिलं होतं. आणि जेवणही करून जाणार होते पण पूजेला जायचं आहे म्हणून मग तेवढं राहू दिलं. लगेच सर्व भांडे वगैरे जे दुपारचे होते लावून घेतलेले होते, सर्व भांडी पटपट घासून घेतलेले होते आणि किचन सर्व स्वच्छ करून मी निघालेली होती. सर्व आता किचन आवरून झालं होतं आणि मी मुलांसाठी सर्व रेडी करून ठेवलं होतं जेवणाचं. म्हटलं जर लेट झालं तर ते जेवण घेतील, पण ते काही जेवले नाही. तर बघा इथं खूप सुंदर असा महालक्ष्मीचा मुकुट सजवलेला होता एका ठिकाणी. मैत्रीणच आहे माझी. कशी वाटली बघा तिची पूजा नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू पुढे, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.